सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये. आणि आज आपल्यासोबत खऱ्या अर्थानं ज्यांचं प्रेम सिनेमा आहे, जे जगतात सिनेमा, ज्याला शोमॅनशिप म्हणतो, आणि कलाकारमध्ये आज आपल्यासोबत आहे रवी जाधव सर. खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन, सगळ्यात पहिल्यांदा ऑल द बेस्ट, सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पा मोरया, कारण हेच सगळं आयुष्यात तुमचं सुरू आहे. वर्ल्ड वाईड लोक सिनेमा पाहतायत. मैं अटल हूँ इतका भारी चालू आहे. किती आनंद होतो तुम्हाला आत्ता? तुम्हाला काय भावना तुमच्या? खूप आनंद होतोय, कारण एक खूप डिफिकल्ट टास्क होतं. आणि खूप जेव्हा सिनेमाची सुरुवात झाली होती तेव्हा असं वाटलं होतं की होईल की नाही आपल्याकडनं, कारण खूप मोठं काम होतं हे. अटलजींवरती सिनेमा करणं, एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वावर सिनेमा करणं, इट्स खूप खूप मोठं काम होतं. पण जेव्हा आता सिनेमा रिलीज झाला, खूप चांगले रिव्ह्यूज येत आहेत सिनेमाचे, ऑडियन्सचे रिॲक्शन्स मिळत आहेत, भारतातून येत आहेतच, पण अख्ख्या जगातून खूप चांगल्या कमेंट्स, खूप चांगल्या रिॲक्शन्स येत आहेत. आणि ज्यांनी अटलजींना पाहिलं होतं, जे अटलजींबरोबर होते काही वर्ष, त्यांच्या कमेंट्ससुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. आणि खूप छान वाटतंय जेव्हा असं काय घडतं, तेव्हा खूप चांगलं वाटतं. म्हणजे त्या दिवशी तर विधानसभेत च्या आतमध्ये अटलचा शो झाला, ते तर मी पहिल्यांदा विधानसभेत गेलो आणि पाहिलं हवे काय अमेझिंग वास्तू आहे ती सगळी. त्यामुळे खूप आनंद होतोय. पण या सगळ्यानंतर सर आपण हा सिनेमाबद्दल, तुमच्या आयुष्याबद्दल बोलूच, पण सगळ्यात पहिल्यांदा कलाकार हा शो तुमचा आणि गाडीचा आहे. तर मला सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं की ही गाडी तुमच्या आयुष्यात कधी सर्वात पहिल्यांदा आली? वेन वॉज द फर्स्ट टाइम तुम्ही गाडी शिकला असाल, ड्रायव्हिंग तुमच्या हातात? आय थिंक 2004-05 ला वगैरे असेल, मला वाटतं. मी पहिली गाडी माझी घेतली होती आणि ती गाडी होती सँट्रो. वाव. आणि मला अजूनही आठवतं, जेव्हा मी घरी सांगितलं होतं माझ्या आई वडिलांना की मी गाडी घेतोय, राईट, तेव्हा मला आई खूप घाबरली होती. अरे गाडी घेऊ नको, गाडीचं ऍक्सिडेंट होतं वगैरे. त्यामुळे तिच्या मनात खूप भीती होती की अरे गाडी घेणार, स्वतः चालवणार, कुठे कुठे जाणार. कारण होतं काय, तिथपर्यंत घरी पद्धतच तशी होती ना, घरी जाताना आईला सांगायचं का मी जातोय, अमुक ठिकाणी जातोय, येताना ऑफिसला असून एक फोन करायचा की मी आता निघतोय वगैरे. त्यामुळे एक सेफ्टी अशी असायची. पण इथे गाडी आली म्हणजे कुठे जाईल, काय जाईल, तर तिने सांगितलं होतं तिला खूप भीती वाटत होती गाडीची. आणि म्हणजे पण ती पहिली गाडी सँट्रो घेतली होती माझी. साधी गाडी होती त्यावेळी, नवी सँट्रो आली होती मला वाटतं. आणि पहिल्या दिवशीच किस्सा झाला होता त्याचा, कारण पहिल्या दिवशी गाडी आणली आणि मी नुकताच ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकलो होतो ड्रायव्हिंग. व्हेरी ट्रू. आणि हार्डली 15 दिवस शिकल्यानंतर वाटलं तर आपल्याला कॉन्फिडन्स आला की गाडी चालू शकतो, आणि लगेच गाडी घेतली. तो शोरूम मधनं गाडी घरी आणली आणि घरी आणताना आमच्या घराचा जो बिल्डिंगचा दरवाजा जो असतो ना, त्या दरवाजाला गाडी ठोकली. तर पहिल्याच दिवशी दोन्ही लेफ्टचे दरवाजे गेले होते गाडीचे. आता घरी सांगणार कसं, त्याला आई म्हणाली होती की असं होतं. त्यामुळे गपचूप मी बायकोला सांगितलं असं झालं, आम्ही गपचूप जाऊन पुन्हा ते दरवाजे करून घेतले. आणि मग ऍक्च्युअली त्याला त्याच्यात 10-15 दिवस गेले. तर खऱ्या अर्थाने मग 15 दिवसानंतर गाडी घेऊन बाहेर गेलो. वाव. पण गाडी म्हटलं तर आपण प्रवास म्हणतो, त्याच्यातल्या आठवणीतला प्रवास आपला अनेकदा असतो आपल्या सगळ्या लोकांचा. तर त्या एका गाडीवर खूप आठवण आहे तुमची. अशी कुठली गाडी तुमच्या आयुष्यात होती ज्याच्यात तुम्ही अनेक प्रवास, लांब लांबचे प्रवास केले, सिनेमाचे असो किंवा खऱ्या आयुष्यातले असो? ऍक्च्युली सँट्रो नंतर, सँट्रो होती तेव्हा मी स्कॉर्पिओ गाडी घेतली होती, महिंद्रा स्कॉर्पिओ SUV. आणि तिच्यामधून आम्ही गावी जायचो कोकणामध्ये. आणि बऱ्याचदा असं व्हायचं, कोकणातलं माझं संगमेश्वर तालुक्यातलं कासे म्हणून गाव आहे. आणि म्हणजे आवेवली गरम पाण्याची कुंड आहेत, तिकडनं राईट घेतला किंवा मागजन, कळंबुशी, कासे, सगळी पंचकृषी येते. तर ते कासे म्हणून माझं गाव आहे. तर मी रात्री ऑफिसमधनं यायचो, FCB उल्कामधनं. रात्री 8-9 ला घरी यायचो. घरी जेवून आंघोळ करून 11-11:30 आम्ही निघायचो रात्री. आणि मागची सीट आणि त्याच्या मागची सीट, मागच्या सीटवरती मुलं एक मोठा मुलगा, त्याच्या मागच्या सीटवर छोटा मुलगा, फुल म्हणजे उशी बिशी पांघरून घेऊन दोघे झोपायचे. आणि मी आणि मेघना आम्ही दोघे छान जुनी गाणी ऐकत, हिंदी गाणी ऐकत आम्ही सकाळी 5:30-6 गावी पोचायचो. ते खूप इंटरेस्टिंग होतं. आणि नंतर मग त्याच गाडीतून मग मी माझ्या आई बाबांना घेऊन बऱ्याचदा गावी गेलोय. सगळ्या ठाण्यामध्ये राहण्याचा, ठाण्यामध्ये असण्याचा किती मोठा वावर तुमच्या आयुष्यात महत्वाचा आहे? खूप आहे. कारण मी ठाणं चूज केलं कारण ते डोंबिवलीच्या जवळ आहे. कारण माझे बाबाही डोंबिवलीला राहायचे आणि मी अंधेरी, जुहूला खरंच फ्लॅट घेऊ शकतो, मला खरंच काही प्रॉब्लेम नाही. पण माझा प्रॉब्लेम असा आहे की माझी फॅमिली डोंबिवलीला राहते, माझे भाऊ, माझे आई भाऊ डोंबिवलीला राहायचे. तर ठाण्यातनं मला डोंबिवलीला जाणं सोपं पडायचं. अक्षरशः 40 मिनिटात मी डोंबिवलीला पोचायचो. त्यामुळे मी ठाण्यात राहतो. आणि ठाण्यात जेव्हा राहायला आल्यानंतर कळलं इतकं सुंदर आहे ठाणं ना. आणि नटरंग केला, बालगंधर्व केला, पण त्यानंतर मी जेव्हा ठाणं फिरत होतो वाटतं इथे शूटिंग होऊ शकतं. राईट. आणि मग मला वाटतं बालक पालक हा पहिला सिनेमा जो संपूर्णपणे ठाण्यामध्ये शूटिंग झाले त्याचं. राईट. खूप किस्से ऐकलेत, मग ते अनेक कार्यक्रमात तुमच्या लव्ह स्टोरीचे. आणि मग तुम्ही अनेक चांगले असे लव्ह स्टोरीचे सिनेमे लोकांना दिलेत. तर आम्हाला आता आमच्या प्रेक्षकांना कलाकार मध्ये, कारण गाडी आहे, तुम्ही दोघांनी प्रवास केलाच असेल, आणि तुमच्या स्कूटरच्या गप्पा, तुमच्या बाईकवरच्या गप्पा, आणि मग गाडी, हा प्रवास मोठा आहे ना प्रेमाचा. सांगा ना मला त्याच्याबद्दल प्लीज.
आम्ही रॅन्डम असे ड्रायव्हिंगला जातो, म्हणजे काही Right. डिसाईड कधीच करत नाही की कुठे जायचं, काय जायचं. अचानक ठरतं की आपण ड्रायव्हिंगला जायचं राईट, आणि आम्ही निघतो. ठरवत नाही कुठे जायचं. व्हेरी ट्रू. कारण बऱ्याचदा असे आम्ही ठाणा इगतपुरी, ठाणा शहापूर, भंडारदरा असं केलं. असेच जातो. म्हणजे काही त्याला हे नसतं, म्हणजे डिसाइडेड काही नसतं. आणि कुठच्या तरी धाब्यावर थांबायचं, खायचं, पुढे जायचं. फक्त आमचं दोघांचं पॅशन आहे म्युझिक. त्यामुळे आम्ही खूप सुंदर अशी जुनी हिंदी गाणी, जुनी मराठी गाणी ही प्रायमरीली आम्ही ऐकत जातो. आणि त्यातली बरीचशी गाणी आमची दोघांची आवडती आहेत. म्हणजे स्पेशली अमोल पालेकरांची जी गाणी होती सिनेमातली ना, ती मला आणि मेघनाला प्रचंड आवडतात. वाव. गुलजारांची लिहिलेली गाणी आम्हाला प्रचंड, गुलजार आडी बमन कॉम्बिनेशन हे आम्हाला Exactly. प्रचंड आवडतं. आणि ही गाणी आम्ही ऐकत आम्ही किती तास चालू जाऊ शकतो. म्हणजे आम्ही इकडनं निघालो की मला वाटतं 15-20 तास पण असं अखंड नॉनस्टॉप जाऊ शकतो, वाव. जर गाडीचं पेट्रोल टिकलं तर. टिकलं तर. पण चांगली गाणी असतील आणि चांगला रस्ता असेल आणि छान, आम्हाला मस्त मजा येते. आपण ज्या गाडी म्हणतो त्या आपण प्रवास म्हणतो आणि तुमचा सिंधुदुर्गला प्रवास फार मोठा आहे. या सगळ्याची सुरुवात कधी झाली हो, मला त्याच्याबद्दल सांगा ना. म्हणजे आम्ही असं ऐकून आहोत की तुम्ही ऍड एजन्सीमध्ये होतात आणि त्याच्यानंतर नटरंग वॉज युअर फर्स्ट फिल्म, राईट? या सो हाऊ डिड इट कम ऑल टुगेदर की आपल्याला सिनेमा करायचा आणि आपल्याला सिनेमातच मोठं बनायचं? कारण ते ऍड्स मध्ये जेव्हा काम करायचो ना, तेव्हा एका मोमेंटला सिच्युएशन आलं होतं. म्हणजे Right. 12 वर्षे मी काम केलं आणि मी डे नाईट काम करायचो. म्हणजे मला असं ते 8 तास 10 तास ड्युटी जमत नाही मला. अरे तुम्हाला आताही नाही काम करायचं, आताही काम जमणार करायचं. नाही. एकदा जर काम हातात मध्ये घेतलं, ते काम संपेपर्यंत मला चैन नाही पडत. राईट. मग ते 16 तास असो, 18 तास असो, Wow. ते चालू असतं. ते पण ऍडव्हर्टायझिंग मध्ये असं झालेलं ना की सॅच्युएशन आलं होतं. असं वाटलं होतं की काहीतरी वेगळं केलं पाहिजे. त्यात आमच्या वडिलांचं असं म्हणणं होतं की अरे असं काहीतरी कर ज्यात तुझं नाव येईल. तर ऍडव्हर्टायझिंग मध्ये नाव नाही. मी जाहिराती करायचो, त्याला अवॉर्ड्स मिळायचे. राईट. अवॉर्ड मिळालं, बाबांना सांगायचं, बाबा मला अमुक अमुक अवॉर्ड मिळालं. बाबाने तुझं नाव कुठे आहे? तर म्हटलं माझं नाव नाही, पण आमच्या टीमचं नाव येतं, एफसीबी Right. उल्का टीम म्हणून नाव येतं. व्हेरी ट्रू. बाबा तुझं नाव येईल असं कधी करायला हवं. आणि त्यावेळी मी झीचे कॅम्पेन्स करायचो. मी एफसीबी हम्म. उल्कात होतो, झी आमचं अकाउंट होतं. त्यावेळी मग Right. त्यावेळेच्या सिव्हिल होते, अवंतिका वगैरे, तर बरोबर. सगळ्यांचे कॅम्पेन्स म्हणजे त्याचे होर्डिंग बिडिंगचे डिझाईन्स मी करायचो. वाव. तर ते करताना मग झी गौरव पाहायला जायचो. किंवा मग त्यावेळी आपलं गंगा गोडबोलेचा कार्यक्रम होता गाण्यांचा, लक्ष देणं, तो मला अत्यंत आवडायचा. तो मी पाहायला आवर्जून जायचो. राईट. हे सगळं बघताना हे सगळे लोक पाहताना वाटायचं आपण एक सिनेमा करायला हवा. असं हळूहळू मनामध्ये ते बीज रोवलं गेलं. राईट. आणि 2008ला नोकरी सोडली आणि 2010ला नटरंग झाला. आणि नटरंग होईपर्यंत मी शुअर नव्हतं की मी सिनेमा याच फील्डमध्ये राहीन की नाही. कारण माझ्या ऑफिसने सांगितलं होतं जर काही झालं नाही तर पुन्हा ये. त्यामुळे माझं एकदम चिल होतो मी एकदम. त्यामुळे पण नटरंग झाला, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं. Right. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मग बालगंधर्व सिनेमा झाला, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं. आणि मग बालक पालक झाला मात्र मग जाणवलं की आता बहुतेक हेच आपलं क्षेत्र. पण त्याला 3 वर्ष लागली मला. त्यामुळे कारण मी शो नव्हतो, फिल्म इंडस्ट्रीमध्ये शो नव्हतो. मला समा माहित नाही. मला असं ऍडव्हर्टायझिंग वर्ल्ड किंवा ती सगळी माणसं, त्यांचं पर्टिक्युलर असणं, टाइमवरती येणं, टाइमवरती जाणं, ती गोष्ट तुम्हाला अजूनही खुणावते? हो ती मला खूप आवडते. मला तिथलं डिसिप्लिन आणि शिस्त मला प्रचंड आवडते. एक्झॅक्टली. तिथे प्रचंड डिसिप्लिन आहे, प्रचंड शिस्त आहे आणि माणसं एकमेकांचं तोंड बघून समोरनं कौतुक करतात. हे ऍडव्हर्टायझिंग मध्ये खूप ट्रान्सपरंट आहे. आणि टीम वर्कचं प्रचंड स्पिरिट आहे तिथे, प्रचंड स्पिरिट आहे टीम वर्कचं. आणि त्याचं एपिक काम तुम्ही केलं. जेव्हा सुरुवात आपण करतो असं आपण कुठलाही खराब सिनेमा करत नाही, आपण चांगला सिनेमा करतात. कोणी सगळेच म्हणजे सगळेच सिनेमा करतात. पण तो प्रोसेस, तो एन्जॉयबल गोष्ट, सगळ्या कलाकारांचं एकत्र येणं आणि द मेन केमिस्ट्री तुमचं आणि महेश लिमये सरांचं एकत्र येणं. महेश माझा अगदी कॉलेजपासूनचा मित्र आहे. म्हणजे Right. कॉलेजच्या आधीपासून सुद्धा आम्ही दोघे खूप एकमेकांना ओळखतो. भले आता आम्ही बरेच वर्ष एकत्र काम नाही केलं. मला Right. वाटतं बालक पालक नंतर आम्ही एकत्र काम काम केलं नाही नाही. केलं. राईट. पण आम्ही अजूनही टचमध्ये आहोत. अजूनही आमचे फोन एकवेळा चालतात. त्याचं काम तो काय करतोय मला माहिती असतं, मी काय करतो त्याला माहिती असतं. बऱ्याचदा भेटणं होतं. म्हणजे आता माझी Right. अॅनिव्हर्सरी होती 25वी, तिथे अगदी Exactly. माझे मोजके मित्र आले होते, त्यात महेश होता. त्यामुळे कॉलेजमध्ये असल्यापासूनच महेशचा जास्त झुकाव चित्रकला किंवा फोटोग्राफीकडे होता. आणि महेश माझ्या आधी सिनेमामध्ये गेला होता. त्याने माझ्या आधी सिनेमे केले होते. तर मी ज्या सिनेमामध्ये आलो होतो, मला सिनेमाची कमर्शियल्स कशी असतील त्याचे काय नॉलेज त्या मनाने खूप कमी होतं. महेशला जास्त नॉलेज होतं. त्यामुळे महेशने त्यावेळी खूप मदत केली मला नटरंगच्या वेळी. आणि नटरंग नंतर आम्ही बालगंधर्व एकत्र केला. इट वॉज व्हिज्युअल ट्रीट, ब्युटिफुली झालेली फिल्म होती. मग बालक पालक आम्ही धमाल केली. म्हणजे पहिल्यांदा आम्ही बिना स्ट्रेस काम केलं बालक पालक मध्ये. कारण नटरंगला विषय खूप मोठा हो होता. नटरंगचं कसं होतं की चॅलेंज होतं, कमी बजेट होतं खूप आणि डेज खूप कमी होते. त्या कमी बजेटमध्ये कमी डेज मध्ये काम करायचं आणि होतं. आणि पहिलं बालगंधर्व मध्ये सुद्धा स्ट्रेस जास्त होतं, कारण एकाच लोकेशनला आम्ही जवळ 25-30 दिवस एकाच लोकेशन मध्ये होतो. पण बालक पालकला आम्हाला खूप मजा आली. मग ऍक्च्युली Right. तू म्हणशील ना, बालक पालक हा जो विषय आहे ना, Right. तो माझा आणि महेश लिमयेचा स्वभाव आहे.
राईट. म्हणजे आम्ही जरी गंभीर दिसत असू बाहेर, त्या दोघांच्या आता दाढ्या वाढल्यात, माझी आणि महेशची पांढरी दाढी झाली आहे, आम्ही उगाच अननेसेसरी खूप सिनियर दिसतो सध्या, पण आमच्यामध्ये अजून ना जी गमती जमती चालतात ना, ते अजून तो जो बालकपणाचा झोन जो आहे ना, तो आमच्या दोघांचा मूळ स्वभाव आहे. क्या बात आहे. त्यासोबतच OTT हे माध्यम तुम्ही आता खऱ्या अर्थानं खूप मोठं झालंय. एक अशी वेब सिरीज ज्याला खऱ्या अर्थानं लोकांनी इतकं डोक्यावर घेतलं की आता ते 5 मोस्ट व्ह्यूड OTT सिरीज मध्ये ती मोजली जाते. आणि तो विषय तुम्ही या क्षेत्रात शिरताना OTT मध्ये व्हॉट वॉज युअर थिंकिंग ऑल टुगेदर? तुला खरं सांगू का की ताली ही माझी पहिलीच वेब सिरीज. एक्झॅक्टली. आणि वेब सिरीज एक वेगळं माध्यम आहे ऑलटुगेदर. सिनेमा एक वेगळं माध्यम आहे, जाहिरात एक वेगळं माध्यम आहे, तसं वेब सिरीज एक वेगळं माध्यम आहे, नवं माध्यम आहे, खूप इंटरेस्टिंग माध्यम आहे. त्यात तुम्हाला एक जास्त ड्युरेशन मिळतं, जास्त वेळ मिळतो तुम्हाला गोष्ट सांगायला, खूप इंडिव्हिज्युअल व्ह्यू करायचं माध्यम आहे. म्हणजे माणूस एकटा सुद्धा बघू शकतो आयपॅडवरती वगैरे किंवा मोबाईलवरती, फॅमिलीसोबत किंवा मित्रमंडळींसोबत बघायचं माध्यम नाहीये ते. त्याचा सिनेमा सगळ्यांसोबत बघण्याचं, एकत्र बघण्याचं माध्यम आहे. तसं हे वेब सिरीज हे इंडिव्हिज्युअल एकटा बघण्याचं माध्यम आहे. त्याचं डिझाईन तसं असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही खूप थोडं बोल्ड विषय हाताळू शकतो, थोडेसे वेगळे विषय जे सिनेमात हाताळता येत नाहीत ते हाताळायला मिळतं. मला खूप आनंद होते. कशी गंमत बना काय ना, म्हणजे देवाचा आशीर्वाद कसा आहे बघ, किंवा माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद कसा आहे बघ. नटरंग पहिला सिनेमा गेला, तो एक कल्ट झाला आणि तो वन ऑफ द बेस्ट फिल्म म्हणून अजूनही मराठी ओळखली जाते. त्यानंतर पहिली ज्या शॉर्ट फिल्म केली मित्रा, तिला नॅशनल अवॉर्ड मिळाला. त्यानंतर ज्या पहिली वेब सिरीज केली ताली, ती सुद्धा टॉप 5 भारतातली टॉप 5 मधली वेब सिरीज. ही खूप खूप मोठी गोष्ट आहे, कारण इतक्या वेब सिरीज बनतात. पण ऑल आय थिंक इट्स अ ब्लेसिंग्स बेसिकली. आणि वेब सिरीज मध्ये कसं असतं ना, बेसिकली तुम्हाला जितके तुम्ही रिअल असाल, जितके तुम्ही खरं वास्तववादी दाखवाल ना, तेवढं लोकांना ते आवडतं. कारण लोकांना ड्रीम, स्वप्न हे सिनेमात पाहायला मिळतात, पण वास्तवता जी आहे विषयांची ते मग त्यांना वेब सिरीज मधून बघायला मिळते. 2023 ओव्हरऑलच ब्लेसिंग होतं. म्हणजे ताली झालं, अटलची शूटिंग ताली झाली, बाय अटल या सिनेमाची. त्यामुळे 2020 वॉज गुड. आता बघू 2024 काय काय होणार आहे. सर, पण मला एक सांगा ना, तुम्हाला नेहमी ना यू गॉट गुड ऍक्टर्स इन युअर टीम. म्हणजे कन्व्हिन्सिंग सर फॉर अ व्हेरी वंडरफुल रोल, म्हणजे अतुल सर फॉर दॅट रोल ऑफ नटरंग, मग त्याच्यानंतर सुष्मिता सेनला ही भूमिका देणं, पंकज सरांना तुम्ही अटलसाठी घेणं, ह्या कन्व्हिन्सिंग प्रोसेस किंवा तो कॅरेक्टर हाच ऍक्टर करेल असं नजरेत तुमच्या कसं येतं? व्हॉट इज युअर प्रोसेस ऑल टुगेदर? मी तुम्हाला खरं सांगू का, जे उत्तम कलाकार आहेत ना, उत्तम ऍक्टर्स जे आहेत, ते खूप चांगल्या भूमिकांसाठी खरं सांगतो ते अक्षरशः वाट बघत असतात, ते शोधत असतात की चांगली भूमिका, चांगलं कॅरेक्टर काय. कारण बाकी ती भूमिका, बाकी त्यांच्या वाट्याला बऱ्याचशा भूमिका येत असतातच, पण ते स्वतः त्यांचा डोळा असतो की मला एखादी चांगली भूमिका मिळेल का, जिथे मला काहीतरी करता येईल. बरोबर. त्यामुळे त्यांना एखादी उत्तम स्क्रिप्ट किंवा एखादी उत्तम गोष्ट ज्यांच्यासमोर जाते ना, तेव्हा ते नक्की ते स्वीकारतात. जसं अतुल कुलकर्णी नटरंग असेल किंवा सुबोध भावे बालगंधर्व असेल, हे सगळे उत्तम कलाकार ना अशा संधीची वाट पाहत असतात जिथे त्यांना काहीतरी दाखवता येईल. खूप सुंदर. सेम तालीमध्ये खूप ब्युटिफुल रोल होता, चॅलेंजिंग रोल होता, आणि सुस्मिताला ऐकवलं तिने लगेच सांगितलं की मला हा रोल करायचा. पंकज बिंग मिस युनिव्हर्स प्लेइंग अ ट्रान्सजेंडर, डिफिकल्ट टास्क. आणि मग सेम पंकज त्रिपाठी सोबत झालं. जेव्हा त्यांना विषय कळला, त्यांनी 1 आठवडा घेतला, त्यांनी विचार केला की मी निभावू शकतो का रोल. पण त्यांना रोल तो खुणावत होता की ह्यात कधी वेगळं त्यांना करता येईल. त्यामुळे हे प्रत्येक कलाकार ना, आपल्याकडे भारतामध्ये इतके सुंदर, इतके उत्तम कलाकार आहेत ना बेसिकली, आणि ते क्राफ्टेड, म्हणजे जे क्राफ्ट करतात असे आर्टिस्ट आपल्याकडे खूप चांगले आहेत. आणि त्यामुळे आम्ही ब्लेस्ड आहोत, म्हणजे रायटर डायरेक्टर सुद्धा ब्लेस्ड आहेत, आपल्याकडे एवढे कलाकार आहेत. तुमच्या प्रत्येक सिनेमात 1-2 सीन जे कडक असतात ना, की ते सिनेमा तुम्ही घेतले कसे ह्याच्यावर आम्ही थिंक करतो. मग ते बाय कॅमेरा नाही, ते असतात कसे सीन्स सिनेमात. अटलमध्ये जो सीन आहे ज्याच्यात अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा त्या दोघांना ते सांगतात की मला तुमच्या एका फॅमिलीचा हिस्सा बनवा, तो एक सीन असेल. बालगंधर्व मध्ये जो खऱ्या अर्थानं आपण व्ही शांताराम यांचा जो सीन आहे, ज्याच्यात बालगंधर्व एका टेबलवर उठतात आणि मला नाही करायचंय असं निघून जाणं असेल, जे खूप चॅलेंजेस आहेत. किंवा पालक मध्ये जो शेवटच्या सीन आहे, जेव्हा किशोर सर येतात आणि सगळ्या मुलांना सांगतात की हे चुकीचं आहे, हा तुम्ही कसं ठरवलं की आपल्याला हा सीन घ्यायचा आहे? मग एका पॉइंटला असं होत नाही का रवी सरांना की बाबा घेऊया का की नको? नाही, ऍक्च्युली दादा कोंडकेंच्या आत्मचरित्रामध्ये एक वाक्य आहे, त्यांच्या शेवटच्या पेजवर छापलं आहे की देवा मला यापुढे कलाकार करू नकोस, कारण मी खूप एकटा आहे. मला याच्याविषयी सामान्य माणूस का, ज्याला खूप चांगले मित्र असतील, ज्याला खूप चांगली फॅमिली असेल, तर प्रत्येक ग्रेट माणूस ना कुठेतरी आतमध्ये एकटा असतो. जसं बालगंधर्वांचा तो सीन असेल किंवा अटलमधला सीन आहे की मी माझ्या आजूबाजूला इतकी माणसं, करोडो माणसं, तरी मी एकटा आहे. त्यामुळे मला तुमच्यासारखी चांगली माणसं, चांगले मित्र माझ्या आजूबाजूला हवेत. त्यामुळे असे सीन जेव्हा
असे सीनच मला वाटतं सिनेमाला किंवा त्या पर्टिक्युलर ह्याला काहीतरी वेगळ्या लेवलला घेऊन जातात. खरंय. कारण प्रत्येक काय त्याला म्हणतात की चांगल्या चांगल्या गोष्टीवर दाखवतोच, पण चांगल्या गोष्टीवर तो माणूस कसा आहे, तो माणूस कधी एकाकी पडलाय का, त्या माणसाला कधीतरी मनात निर्णय घेताना खूप डिफिकल्टी आली आहे का, त्यावेळी त्यांच्यासोबत कोण होतं, या गोष्टी सुद्धा दाखवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अटलजी आणि त्यांचे वडील एकाच कॉलेजमध्ये एका वर्गात शिकायचे. कसलं बोर्ड होतं हे अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे कोणालाच माहित नव्हतं. अनबिलिव्हेबल आहे. या सगळ्यानंतर लॉकडाऊन नंतर इंडस्ट्री मस्त सुरू झाली आहे रवी सर. हो. गुड फिल्म्स आर कमिंग बॅक. हो. बाईपण सारखा सिनेमा ज्यांनी एवढा इतिहास घडवला, वेडनी इतिहास Absolutely. घडवला, झिम्माचे दोन्ही सीझन चालले. येस. काल महेशजींचं मी एका मुलाखत घेताना महेशजी मला म्हणले ना की लोकांनी ना खरं बघितलं पाहिजे की आपण मराठीमध्ये ना 6-7 सिनेमे वर्षाला चालले ना तरी आपण मराठी इंडस्ट्री म्हणून चांगलं काम करतो, असं बिलीव्ह करायला हवं. हो. एक सिनेमा चालला म्हणून इंडस्ट्री चांगली नसते, 6-7 चालले पाहिजेत. हेच तुमचं पण मत आहे का, काय सांगायला? ऍब्सोल्युटली. सी, कोणताही एक सिनेमा चालतो ना, कोणताही एक सिनेमा, म्हणजे रितेश देशमुखचा वेळ खूप प्रचंड चालला, केदार शिंदेचा सिनेमा चालला, हेमंत ढोमेचा सिनेमा चालतोय. जेव्हा एक सिनेमा चालतो ना तेव्हा ना तो इतकी ऊर्जा देतो अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये, खूप प्रचंड ऊर्जा देतो. आणि प्रत्येकाला बेसिकली असं वाटतं की आपण मग काहीतरी करूया, एक होप तयार करतो, एक लोकांना असं एक आशा निर्माण करतो की यस सिनेमा चालेल. तर मला वाटतं जेव्हा ओव्हरऑल सिनेमे म्हणतात ना त्याचा 10% जे सिनेमा चालले ना तरी इंडस्ट्री, हा हिंदीत पण तोच रेशिओ आहे. हो, 10% सिनेमा वर्षातनं 4-5 सिनेमे 5-6 सिनेमे वर्षातनं जर असे झाले जे 50 करोडच्या पुढे गेले त्यांचा बिझनेस, तर इट विल बी व्हेरी पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट बरोबर आहे ओव्हरऑल फॉर मराठी सिनेमा. खरं. आणि मराठी सिनेमात उत्तम काम चालू आहे. लोकांना काळजी वाटते की काय झालंय मराठी सिनेमाचं, काय होतंय, असं काही नाही. लोक आपापल्या बाजूने खरंच प्रयत्न करत आहेत आणि ऑडियन्स पण उत्तम सिनेमांना चांगला रिस्पॉन्स देतोय. नाही तर हे मोठे मोठे आकडे आलेच नसते. सिनेमा खरंच चांगला असेल, करमणूक करणारा असेल, लोकांना 2 तास खेळवून ठेवणारा असेल तर लोक सिनेमा बघायला येतात. आणि लोक पाहतात सिनेमा, हे तर याची उदाहरणं आहेत. प्रश्न विचारतो या कलाकारमध्ये, जे मी सगळ्या कलाकारांना विचारतोय, जे प्रश्न कॉपी पेस्ट आहेत माझे, त्यामुळे मला तुम्हाला विचारायचं. पण या सगळ्यानंतर तुम्ही आताच म्हटलं की काम करत राहायचं, बाकी सगळं नंतर. बरोबर. तुमचं आयुष्याचं मोटो काय या कला क्षेत्रात वावरण्याचं? व्हॉट इज युअर मोटो ऑफ लाईफ ऑफ वॉकिंग इन दिस इंडस्ट्री? कन्सिव्ह, बिलीव्ह, अचीव्ह. हे मी बऱ्याच सांगतोय. पहिलं काय ती उत्तम गोष्ट कन्सिव्ह करा, कारण कन्सिव्ह करताना आपल्यासमोर हजारो वेगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी असतात. मला हे पण करायचंय, मला ते पण करायचंय, मला ते पण करायचंय, असं करू नका. एक कोणती गोष्ट कन्सिव्ह करा, मग त्याच्यावर बिलीव्ह करा की नाही मी जे करतोय ते. किती 10 जण मला म्हणाले की नको करूस, याचं काही होणार नाही. यू हॅव टू बिलीव्ह ऑन युअर कन्सिव्हेशन. तर कन्सिव्ह झालं, बिलीव्ह झालं, देन ओनली यू गोइंग टू अचीव्ह. सो तुम्ही कन्सिव्ह, बिलीव्ह, अचीव्ह. इतक्या उत्तम कदंबी आहेत, इतक्या उत्तम गोष्टी आहेत, इतके आता जॉनर्स बन. आता हिस्टॉरिकल फिल्म्स आहेत, रोमॅन्टिक फिल्म्स आहेत, ऍक्शन फिल्म्स आहेत. ओके, त्यानंतर सॉरी टू कट यू, पण आपल्याकडे मराठीत हिस्टॉरिकल सगळे हिस्टॉरिकलच करायला जातात, असं एक जे वातावरण क्रिएट होतं, त्याबद्दल रवी सरांचं काय म्हणणं? म्हणून कन्सिव्ह हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्या मोमेंटला आपल्याला भुरळ पडते की आपण आता समज दिग्पालचा एक सिनेमा चालला, ओके, त्याला चांगले सॅटेलाइट राईट सुद्धा मिळाले, तो लोकांना वाटतं आपण सुद्धा हिस्टॉरिकल फिल्म करावं. असं नाहीये, कारण त्याच्या मागे दिग्पालची मेहनत आहे, अभ्यास आहे, त्याचा अभ्यास आहे. मी चिन्मय मांडलेकरांसोबत बऱ्याच वेळा गप्पा मारतो ना, केवढा अभ्यास आहे त्यांचा. आणि एक मुळात ना पॅशन आहे, प्रचंड पॅशन आहे. म्हणजे काहीतरी, म्हणजे असं नाही की त्याच्यातनं अर्निंग झालं पाहिजे. हे दिग्पालचं मला विषय, दिग्पालचं नेहमी म्हणणं असं असतं, इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. ऑडियन्सला, म्हणजे ऑडियन्स हा खरं सांगतो इतका हुशार आणि स्मार्ट ऑडियन्स आहे अख्ख्या भारतातला. तू अक्षरशः सुपरहिट फिल्म्स बघ, काही सन्माननीय अपवाद वगळता ओव्हरऑल फिल्म चांगले असतात, ज्या लोकांना आवडतात. 12th फेल सारखा सिनेमा आहे, इतका ब्युटिफुल सिनेमा आहे. ऑडियन्सने सुरुवातीला खूप स्लो रिॲक्शन दिली त्या सिनेमाला, पण हळूहळू तो सिनेमा माउथ पब्लिसिटीने लोकांपर्यंत पोहोचला. लोक जाऊन तो सिनेमा पाहायला लागले. ह्यालाच म्हणतात ताकद ना ऑडियन्सची. मग तुम्ही किती करोडची पब्लिसिटी करा, माउथ पब्लिसिटी सर्वात मोठी पब्लिसिटी आहे. व्हेरी ट्रू. त्यामुळे ती जर पब्लिसिटी एकदम तुम्हाला तो आशीर्वाद जर मिळाला की लोक एकमेकांसोबत या सिनेमाबद्दल बोलतायत, त्याच्या मोठी पब्लिसिटी नाही. जर तुम्हाला एक संधी मिळाली की या चेअरवर कोणाला तरी बसवायचं ज्याला तुम्ही आजपर्यंत बसवलं नाहीये, मग ती व्यक्ती हयात असेल किंवा नसेल मला माहिती नाही, आणि त्यांच्याशी फक्त तुम्हाला निखळ गप्पा मारायचे, ती व्यक्ती कोण असेल आणि का? बाजी पेटवते. कारण त्यांचे जे सिनेमे होते ना, मला आठवत आहे लहानपणी सिनेमा म्हणजे काय ही जी गोष्ट आहे, ही बाजींचे सिनेमे बघून आम्हाला कळायची. भव्यता काय असेल, त्या काळातले लावलेले सेट्स काय असतील, म्युझिक, त्याचं संगीत काय असेल, आणि त्या काळामध्ये असंख्य अडचणींवरती मात करून एवढे मोठे मोठे सिनेमे करणं. मी खरं सांगतो, आम्ही जेव्हा हिस्टॉरिकल सिनेमा विचार जेव्हा करतो ना, हे घोडे, हत्ती, ते सगळे सेट आत्ता या 2024ला करताना सुद्धा टेन्शन येतं.
असं असताना त्या काळात स्वतःचा स्टुडिओ, आज मला सांग कुठच्या मराठी दिग्दर्शकाचा स्वतःचा स्टुडिओ आहे? व्हेरी ट्रू. स्वतःचा स्टुडिओ म्हणलं, स्टुडिओ ज्यात मी 24 तास माझं काम करू शकतो रे. एक्झॅक्टली. त्या काळात वी शांताराम आहेत, भालजी पेंढारकर, स्वतःचे स्टुडिओ होते रे. आणि मग आता आपलं एनडी सर होते. आता एनडी होते. म्हणजे स्वतःचा स्टुडिओ वगैरे हे ना म्हणजे कल्पना ही ही मोठी. कल्पना आणि त्यासाठी केलेले अपार कष्ट आहे. तेव्हा मला जेन्युअनली वाटतं की म्हणजे भालजी पेंढारकरांचं असे गप्पा मला मिळाले, सगळं कसं तुम्ही म्हणजे हे कसं केलं? एक हाफ पॅन्ट घालून सर तुम्ही जायचात, एक साधी बंडी हाफ पॅन्ट घालून तुम्ही जे काही सिनेमे केले आहेत, एक पिढी तयार केली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम करणारी एक अखंड पिढी भालजींनी तयार केली. आणि आज ती पिढी पाहतोय आपण. माहितीये, आज ज्या रायगडावरती लोक ज्या पद्धतीने काम करतात, आज वेगळ्या गड किल्ल्यांसाठी लोक ज्या पद्धतीने झटतायत, ते कुठेतरी सीट भालजींनी केलं होतं रे. आणि त्या पद्धतीने तो इतिहास, मराठी भाषा ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सिनेमा किती प्रभावी माध्यम आहे त्या काळात त्यांनी केलेले आणि अनेक कलाकार पण घडवले असंख्य. सुपर. खऱ्या अर्थानं थँक्यू सो मच सर. कलाकार मध्ये तुम्ही आला, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुमच्या सुंदर गाडीत आमची एक सफर घडवली. कसं वाटलं तुम्हाला सर आज? मस्त. ही गाडी आमची प्रोडक्शन साठी घेतली आहे मी, खास इनोवा हायब्रिड नवी निघाली आहे ती, इनोवा हायक्रॉस. म्हणजे आम्ही खूप ट्रॅव्हल करतोय, म्हणजे सगळ्यांना घेऊन 6 जण एकत्र बसणार कम्फर्टेबली, आणि खूप स्पेस आहे. आणि दुसरं म्हणजे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे, बॅटरी वरती आणि पेट्रोल चालते, हॅबिट असल्यामुळे. त्यामुळे इट्स व्हेरी कम्फर्टेबल ड्राईव्ह. आणि अशा इंटरव्ह्यू करायला सुद्धा खूप चांगली स्पेस मिळते. हो, खूप चांगली स्पेस आहे. दोनदा कॅमेरा खालीवर झाला पण खूप चांगली स्पेस आहे. थँक्यू सो मच सर. आणि सर, व्हॉट इज कमिंग अप आता रवी सर कशाला सज्ज आहेत? कुठल्या गोष्टीला प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याला सज्ज आहेत? काय काम सुरू आहे आता या मोमेंटला? एक वेब सिरीज आहे खूप मोठी, हिंदी, आणि 2 सिनेमे आहेत, ते सुद्धा हिंदी आहेत. आणि मला आता या मोमेंटला ना हिंदीच ऑफर येतात. मराठी ऑफर एक खूप चांगल्या, आय थिंक मराठी निर्मात्यांना माझी विनंती आहे की मी अजून मराठी सिनेमा करतो, मला चांगली ऑफर द्या, मी नक्की मी आहे, रेडी आहे. ऍब्सोल्युटली. पण हिंदीतनं आय डोंट नो, बिकॉज तालीच्या आधीपासून, ताली जेव्हा रिलीज झालं त्याच्या आधीपासूनच मला वाटतं हिंदीमध्ये एक बज होतं. आणि त्यावेळी मला एका हिंदी वेबसाईटची ऑफर आली, त्यांची मी करणार आहे आता. आणि प्लस आमचे जे अटलचे प्रोड्युसर जे आहेत, विनोद भानुशाली, त्यांनी सिनेमाचा 50% भाग शूटिंग होऊन कम्प्लीट झाला. त्यांनी बेसिक ते रफ फ्लॅशेस बघितले आणि त्यांनी मला डायरेक्ट 2 सिनेमाची ऑफर दिली. तर त्यामुळे त्यातला एक सिनेमा होऊ शकेल. अजून 1-2 ऑफर्स पाईपलाईन मध्ये आहेत, पण सरप्राइझिंगली सगळ्या हिंदी ऑफर आहेत. हा, त्यामुळे मराठी ऑलवेज पहिलं प्रेम आहे. आणि एखादी इंटरेस्टिंग स्क्रिप्ट जर आली तर प्रायोरिटी मराठी सिनेमाला देऊ. क्या बात आहे. थँक्यू सो मच. आणि आपण नेहमी असं म्हणतो की तुम्ही यू आर एन इन्स्पिरेशन फॉर मेनी पीपल आउट देअर. तसंच इन्स्पिरेशन तुम्ही आहात आणि तसंच तुम्ही राहाल, एवढीच अपेक्षा. थँक्यू सो मच.